रामकृष्ण हरी. सगळ्यांना सुप्रभात. आजच्या या ब्लॉगची सुरुवात आज विठ्ठलाच्या दर्शनाने करूया. आजच्या सकाळचा सुरुवातीचा चालू आहे देवांचा सकाळी सकाळीचा नाश्ता, तो पण हेल्दी. हे मी काजू बदामची जी पावडर आहे ती घेतलेली आहे, दूध आणि केळी घेतली आहे. त्याच्यासोबत आज आपला देवांचा नाश्ता सुरू करूयात. कारण देवांना सकाळी उठल्या उठल्या मम्मा भूक लागली हे म्हणल्यामुळे पहिलं मी अगोदर नाश्ता बनवायला घेतले. नाश्ता बनवून घेण्या तयारीला वेळ आहे खूप, म्हणून तोपर्यंत म्हटलं त्याला दूध आणि केळी खायला देऊया, म्हणून त्याला आज दूध केळी सकाळी सकाळी खायला दिली. तो नॉर्मली रोज सकाळी उठल्या उठल्या फक्त दूध पितो. त्याच्यात कधी काजू बदामची पावडर जी आहे ती मी बनवून टाकत असते. ती जर तुम्हाला कशी बनवते मी तर हवं असेल तर तुम्ही मला ते कमेंट करून सांगा, किंवा नुसतं कमेंटमध्ये सांगितलं बनवून पाठव तर मी ते नक्कीच तुम्हाला बनवून दाखवते. आणि इथे देवांचे सकाळी सकाळी नाश्ता झाला आहे. सकाळचं डेलीचा आंघोळ सगळं झालेलं आहे. आंघोळ करून झाल्यानंतर ना तो खेळत होता. खूप वेळचं त्याने खेळला, मस्ती घातली. मग त्याच्या स्केटिंगची सायकल आहे ती खेळला, गाडी खेळत होता. आणि त्याचबरोबर तो हेल्दी नाश्ता करणं किंवा कुठल्याच गोष्टीला नाही म्हणणं नाही, सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या खाणं, ह्याच्यासोबत त्याचं डेली चाललेलं असते. तो खेळायला बाहेर जाता येत नाही आहे म्हणून तो घरातच खेळतो. आम्ही ते नवीन आलो आहे त्याच्यामुळे त्याला काय बाहेर जाता येत नाही आहे खेळायला. कारण मला पण जास्त असं काही माहीत नाही आहे, म्हणून त्याला काय असेल ते घरातच खेळणं चालू आहे. त्याची ही कार आहे त्याची, थोडक्यात त्याला ती खूप आवडते जास्तीत तो त्याच्यासोबतच खेळतो. तो मला म्हणला मम्मा थांब मी बघ काय करतो, म्हणून तो असं एकदम स्टाईलमध्ये तणकत चालत आला हे. आणि त्याने सायकल नेली आहे, शेजारी लावली आहे. आता मला विचारतो मम्मा खुर्ची, म्हटलं न्या. तर त्याने लगेच खुर्ची घेऊन गेला. आता खुर्ची पण त्यांनी बरोबर त्याच्या शेजारीच लावली आहे की हां आता हे लाईनमध्ये लावायचं प्रोग्राम चालू आहे. गाडी पाठीमागे येते, येऊ नको येऊ नको असं तो जोर ते सायकलला सांगते, अजिबात मागे येऊ नको. स्केटिंगच्या सायकलला सांगते अजिबात मागे येऊ नको. मग आता तो गाडी घेऊन चालला आहे. आता म्हणलं परत लक्षात आलं, अरे ट्रक तर राहिलीच आपली. ट्रकमध्ये झाड कोणी मांडलं माझं, पहिलं झाड काढून टाकूयात असं त्याचं डोक्यात चाललं. मम्मा मी बसून चालवतो, मम्मा मी बसून चालवतो. अरे नको देवन चालू बसून, असं मी त्याला सांगितलं. आणि त्याने काय केलं नंतर ना ट्रक पण आणली आणि त्या गाड्यांच्या शेजारी लावली. मला विचारते मम्मा दुसरं कुठे, मग म्हणलं इथे ससा आहे. तर तो ससा घेऊन चालला. बसू सस्यावर बसू असं करून तो ससा, त्याने बघा ना किती छान अशी एक ॲक्टिव्हिटी केली इथे, की त्याने तो ससा 2 पायाच्या मध्ये धरून चालण्याचा प्रयत्न केला आहे. त्याला ते लक्षात पण नाही आलं की मी तो ससा कसा धरला आहे. ती एक छान असं ग्रिपिंग, किंवा तुम्ही कुठल्या पद्धतीने मुलांचा स्ट्रॉंगनेस असतो आहे किंवा माइंड कसं असते ते दाखवले जाते बघा. हे बघा ते 2 पायात धरणे, वस्तू हातात धरणे. 2 वर्षाच्या मुलाला हे समजते, म्हणजे अजून काय पाहिजे नाही आपल्याला. तो बरोबर ते बसला 2 पायांच्या म्हणजे गुडघ्यांच्या मध्ये धरतो आणि त्याला चालायला म्हणजे चालतो तो 2 पायांच्या मध्ये, वस्तू पाडत नाही असं. मग त्याने सगळीच खेळण्यांची बॅग आणली आणि ओतली खाली. चला आता काय करूया, रेसिंगच्या कार घेऊया, सगळे हे घेऊया ते घेऊया असं त्याच्या डोक्यात चालू होतं. हे इकडे लावूया ते तिकडे लावूया. आणि हे त्याने रेसिंगच्या कार आणल्या, त्यांनी लावायला सुरुवात केली. सगळ्या कार आहे, स्पायडरची कार आहे, ट्रक आहे, JCB आहे. JCB जास्त आवडतो. मम्मा JCB घेऊया, पप्पा JCB घेऊया, ट्रॅक्टर घेऊया. आणि इकडे तिकडे जर आपण गेलो कुठं तर JCB रस्त्याच्या कडेला जरी दिसला तरी त्याला पहिलं सुरुवातीला दिसणार मम्मा JCB आहे तिथं, मम्मा ट्रॅक्टर आहे तिथं, मम्मा शेती म्हणजे ते ऊस जरी दिसला तरी शेती ट्रॅक्टर त्याला खूप आवडते. की शेतातल्या वस्तू असतील, बाकी इतर गोष्टी तर मुलांना खेळण्याच्या आवडतातच, पण त्याला जास्ती करून असं ट्रॅक्टर आणि JCB खूप असं आवडतं. ते त्याचं चाललंच आहे खेळायचं. ते JCBतले प्रकारांमधले एक आहे, ते दगड जे फोडायचं असते ना ते घेतलं आहे त्याने, आणि ते फोडायचा प्रयत्न ड्रर असा आवाज करून तोंडाने दाखवत होता. ड्रर करून फोडायचं. माझं त्याने काय केलं, एक छोटीशी गाडी घेऊन आलं आहे आणि तो खेळत होता. मला म्हणला मम्मा ही कार चालवून दाखव ना. मग मी ते रेसिंगच्या कार त्याला चालवून दाखवत होते. एक चालवली, लगेच दुसरी घेऊन आला, हे चालवून दे, हे मम्मा ढकलून दे, तू पण खेळ. मग आमच्या दोघांचं एक चांगला असा बॉन्डिंग असतो की व्यवस्थित आपलं तो आणि मी दिवसभर खेळत असतो, व्यवस्थितरित्या चाललेलं असतं आहे. मग तो ही स्पायडरची गाडी सतत इकडून तिकडून इकडे घेऊन आलं आहे. ही स्पायडरची गाडी म्हणजे एक 2 in 1 गाडी आहे. ती एकीकडनं बघितली तर ब्लॅक कलरची आणि एकीकडनं रेड कलरची. ते दोन्ही दिशेने चालवली तर काही हरकत नाही असं आहे तिचं. ते त्याला खूप आवडते. आणि ते त्यांनी काय झालं, दुपारचं आता म्हणलं झोपायचं आहे, मग मी त्याला दुपारी झोपी लावले. माझं बाळ किती गोड स्वप्नात झोपी गेले.
मग आम्ही देवांशला ना मग काय केलं, झोपेतनं उठल्यानंतर थोडंसं खाऊ घातलं. घरी तो थोडासा डान्स वगैरे केला आणि आम्ही त्याला गार्डनमध्ये घेऊन आलो. त्याने त्याची सायकल इथं मुलांना पण खेळायला दिली. छान नेचर आहे त्याचं, म्हणजे नाही का, तो सगळ्या मुलांसोबत शेअरिंग वगैरे करतो. असं वाटायचं की तो आमच्या दोघांसोबतच राहतो, म्हणजे त्याला तिसरा व्यक्ती नको असेल किंवा त्याला दुसऱ्या व्यक्तींसोबत खेळणं ॲडजस्ट होते की नाही असं वाटायचं. पण नाही, तो इतर मुलांसारखा नाही किंवा इतर मुलांसारखं असं करत नाही. तुमची मुलं काय करतात ते पण मला नक्की कमेंट करून सांगा. म्हणजे इतर मुलांसोबत शेअरिंग वगैरे करतात का, आपल्या वस्तू इतरांना देतात का, हे मला नक्की गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला देवांचा होल डे किंवा देवांच्या मम्मीचं म्हणजे माझा थोडक्यात होल डे कसा आहे ते तुम्हाला कळेल. आणि मी त्या दोघंजण खेळत होतो, भरपूर असं खेळलो, खूप अशी एवढं का ब्रेन झालंय तुलू. काय झोप नाही आली तुला? ओ आम्हाला लागत असते, तुला लागल, पडशील तू. किती मस्ती करायची, किती मस्ती करायची. आता रात्रीचे 11:30 वाजलेत. देवांश पप्पा बाहेर गेले होते थोडंसं काम आहे म्हणून, आणि हा देवांश काय झोपायचं नाव घेत नाहीये. म्हणजे पप्पा बोलले मी येईपर्यंत तो झोपल तर ठीक आहे, पण तो आज पप्पाची वाट का बघतोय तर ते विचार. पिल्लू पप्पा कुठे गेलेत रे राजा? कशाला गेलेत बाहेर? लांब गेलेत. कुठे गेलेत? ओ नो, कुठे गेलेत पिल्लू? पप्पा कुठे गेले? कुठे गेलेत पप्पा? क्रीम, तुला आवडती क्रीम? ते आईस्क्रीम आणायला गेले तसं त्याला सांगायचं. मस्ती घालते गणेश. बघू इकडं. आणि आजच्या सेकंड डेचा हा ब्लॉग आपण इथं फिनिश करणार आहे. आणि आज आपल्या ब्लॉगचं सेकंड डे. प्लीज नाव कमेंट करून सांगा नक्की. आणि चला इथेच आपल्या आजचा दिवस संपतो. बाय 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 करा. बाय बाय.